संडेचे अनप्लॅन्ड प्लॅन्स एकदम बेस्ट असतात असं मला वाटतं. कारण की मी आणि माझ्या फॅमिलीनी वीकेंडलाच ठरवलं होतं, की संडेला आपण कुठेतरी बाहेर जाऊयात आणि ते पण अनप्लॅन्ड. म्हणजे आपण कुठे जायचं हे आपल्याला कोणालाच माहिती नसलं पाहिजे. आता स्नॅक्स सोडले तर आम्ही दुसरं काहीच सोबत घेतलं नव्हतं. सो ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही ऑस्करवाडी मिसळमध्ये थांबलो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला इकडची टेस्ट अजिबात आवडली नाही. सो मी माझ्यासाठी एक भेळ घेतली होती. त्यातल्या त्यात ती मला एकदम डिसेंट वाटली. वॉटर पार्कला जाऊयात, वॉटर पार्कला जाऊयात असं म्हणता आम्ही सिंहगडलाच जायला निघालो. कारण की माझी मम्मी कम्फर्टेबल नव्हती वॉटर पार्कला जाण्यासाठी. टू बी ऑनेस्ट माझी खूप इच्छा होती वॉटर पार्कला जाण्याची, बट मला पण असं वाटलं की यार संडेला नको, कारण की खूप क्राऊड असतो आणि तिकडे खूप लोक पण येतात. वीकडेज मध्ये इज ओके. सो आता बघूयात की वॉटर पार्कला आपलं कधी जाणं होतंय. तात्पुरतं तर आपण इकडे सिंहगडवर आलेलो आहोत, तर इकडेच मज्जा करूया. ऍक्च्युली माझा मूड थोडासा खराब होता, बट इकडे आल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटत होतं. म्हणजे इकडे मला असं वाटलं की ऊन असेल, बट ऊन अजिबात नव्हतं. फर्स्ट थिंग फर्स्ट, इकडे आल्यानंतर आम्ही पहिले काळी मैना विकत घेतली. माझा क्लमझीनेस मी कुठेही गेलं तरी संपत नाही एनिवेज. त्यानंतर आम्ही पटकन वरती चढायला सुरुवात केली. एवढ्या छान ठिकाणी आलोय आणि तरी आम्ही गप्पा मारत नाहीये, मस्ती करत नाही, असं कधी होऊच शकत नाही. थोडंसं वरती चढल्यानंतर आम्हाला परत स्नॅक दिसले. सो आम्ही इकडे ना कैरी आणि चिंच विकत घेतली होती. ती पण खूप जास्त टेस्टी होती. तुम्ही जस्ट वातावरण चेक करा यार, हिल स्टेशन सारखं फील नाही येते का? खूप छान थंड हवा सुटली होती. ऊन तर अजिबात फील होत नव्हतं. वरती चढल्यानंतर या काकू दिसल्या आणि त्यांच्याकडून पप्पांनी त्यांचे सगळे जांभूळ विकत घेतले. माझी सिस्टरने तिचं आणि माझं पेज क्रिएट केलं असल्यामुळे ती असे छोटे छोटे शॉर्ट्स घेत होती. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला नमस्कार केल्यानंतर काही वेळ आम्ही तिकडेच थांबलो होतो. माझी मम्मी आणि तिच्या लहानपणीचे गेम्स, म्हणजे तिला एक झाड दिसलं होतं, ते डिटॅच होऊन परत अटॅच होतं, ते आम्हाला ती दाखवत होती. आणि आता सगळे पॉइंट्स एक्सप्लोर केलेच होते, तर विचार केला की हवा पॉइंट पण एक्सप्लोर करून बघूयात की कसं आहे. बेसिकली हा पॉइंट एकदम उंचावर आणि टोकावर असल्यामुळे इकडे हवेचं प्रमाण एकदम एक्स्ट्रीम लेवलला असतं. आणि हा पॉइंट एक्सप्लोर केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की चला इकडे येणं एकदम बेस्ट डिसिजन होता, कारण की इथे इतकं छान वारं सुटलं होतं आणि ना बेस्ट फील होत होतं एकदम. देन ऑफकोर्स आम्ही परत एकदा थोडीशी मस्ती केल्यानंतर फायनली आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो, कारण की एवढी मस्ती केली आणि भूक नाही लागली असं होऊ शकत. आणि सिंहगडला आलो आणि तिकडचं फेमस दही आणि गरमागरम भजी नाही खाल्ली हे पण होऊ शकत नाही. हॉटेलमध्ये आपण जसं स्टार्टर मागवतो तसंच आम्ही स्टार्टरला दही आणि भजी मागवली होती आणि ती पण एकदम गरमागरम आणि ह्या एन्व्हायरमेंट मध्ये इतकी टेस्टी लागत होती. देन ऑफकोर्स लंच मध्ये गरमागरम पिठलं भाकरी खाऊन पोट टमटमीत करून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. आणि असं पहिल्यांदा झालं होतं की रिटर्न जाताना माझी आणि माझी फॅमिली अजिबात थकली नव्हती. वरती येताना आम्ही जी जीप बुक केली होती त्यांनी एक माणूस पाठवला होता त्यांची कार घेऊन, सो त्या कारनेच आम्ही खाली उतरलो. आणि दॅट्स हाऊ वी स्पेंड आवर संडे. सी यू गाइस इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.